पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्याला लवकरात लवकर सिद्ध करायला हवंय की अनिल म्हात्रे जिवंत आहे। बस सगळी परिस्थिती कळतीये मला, पण साहेब प्लीज प्लीज ऐका ना माझं। ठीक आहे, तुझ्या डोक्यात काय नेमकं सांगशील? साहेब तुम्हाला माहिती आहे तेजस साहेब घरात कोणाशी फारसं बोलत नाहीत आणि बोलले तरी नीट बोलत नाहीत। मला माहिती आहे हे सगळं खूप अवघड आहे, पण अशक्य नक्कीच नाहीये। मला असं वाटतं की तेजस साहेबांच्या आयुष्यात एक पोकळी आहे वडिलांची, आणि म्हणूनच कदाचित ते तुम्हाला बाबा म्हणत नाही। साहेब रुपालीबाई साहेबांनी तेजस साहेबांना त्यांच्या वडिलांपासून दूर केलाय। त्यांच्या मनात कधीतरी स्वतःच्या वडिलांबद्दल विचार आला असेल। त्यांनी कधीतरी रुपालीबाई साहेबांना त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले असतील। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की ती माहिती आपण तेजस साहेबांकडून बाहेर काढायला, त्याबद्दल त्यांच्याशी बोलायला हवं। तेजस पुन्हा इश्यू करणार यावरून, पुन्हा वादविवाद होणार, आई चिडेल, ते वेगळंच। नाही नको, नाहीतर मला हे नको आहे सगळं। नाही तुमचं अगदी बरोबर आहे, हे आहे कठीणच आहे आणि घरात वादही होतील, अडचणी येतील। साहेब मी एकदा प्रयत्न करू का? नाही म्हणजे मी बोलून बघू तेजस साहेबांशी। ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ते तू कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, जे काही करशील ते सांभाळून आणि सावधगिरीने कर। आता तेजस साहेबांशी बोलता येईल, पण अद्वैत साहेबांना यातलं काहीच कळतं कामा नये। तेजस साहेबांशी बोलणं एवढं सोपं नसेल। देवी आई, हे दिव्य पार पाडण्यासाठी मला तुझी साथ हवी आहे। मला आशीर्वाद द्या आई। बॉडीगार्ड, व्हॉट्स रॉंग विथ यू? काय झालं साहेब? तेच मी तुला विचारायला आलोय, काय झालंय? असं का वागतीयस तू? कशाबद्दल बोलताय तुम्ही? तुला खरंच माहिती नाहीये की असं दाखवतीयस फक्त? साहेब असं का बोलताय तुम्ही? मित्रा, मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये। एक तर तू माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवतेस, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू मला सिरियसली घेतच नाहीस। लिहावर काय? तू मला तुला त्या संकेतात दिसलेल्या त्या ओळी पाठवणार होतीस ना, का नाही पाठवलेस? लिहावर चल। साहेब नेत्रा लिही। ह्या ओळी दिसल्या होत्या संकेतात। मी मराठीत लिहून देते। हा प्लीज। ह्या ओळी होत्या, ज्यास असे दिव्य दृष्टी, ज्याच्या वसे देवी ठाई, त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई। कोणी केली जर तरीही आगळीक, अनथे टाई, ज्याची मती कुंग होई आणि भेटे मग यमाई। बघतो मी काय करायचं ते।
काय झालं? आत्ता कशाला फोन केला तितक्या रात्री? तू मला कशाला तुझ्या नादी लावलंस? तू तू पैसा पैसा करत राहिलीस आणि मी तू सांगशील तसं करत आलो. एक मिनिट, एक मिनिट. काय झालंय? मला वाटलं होतं तुझ्याबरोबर राहीन तर माझं भलं होईल, पैसा मिळेल मला. पण तुझ्या नादाला लागलो आणि बरबाद झालो ग मी. ऐका, शांत व्हा, शांत व्हा. काय झालंय मला सांगाल का? माझं पंटर साहेब. त्याचं काय? गेला. काय? हो. कसं काय? त्या ग्रंथामुळे मेला येतो. असं असं कसं होईल? कावळ्याने टोचून टोचून मारला त्याला. बिचारा कसा बसा माझ्यापर्यंत आला. मरताना म्हणाला, या ग्रंथामुळे आपण सगळे मरणार. हा ग्रंथ आपल्या सगळ्यांना खलास करणार. तो बंटी मेला. कसा ते माहित नाही, पण तो म्हटला बंटी मेला. हे बायको तुझ्या डोक्यात येते का मी काय सांगतोय ते? हा अगं, ज्यांनी त्या ग्रंथाला हात लावला ना ते सगळे एक एक करत मरत गेलेत. आधी हेमा, मग बंटी आणि आता साहेब. आता उरलोय तर फक्त आपण दोघ. हे बायको, तू अशी शांत बसू नकोस का? तू काहीतरी कर. मला मरायचं नाहीये. मला मरायचं नाहीये का? हे बघा, तुम्ही शांत राहा, शांत राहा. असं काही होणार नाहीये. अनिल, शांत राहा. मला डोळ्यासमोर मरण दिसतंय आणि तू मला शांत राहायला सांगते. ऐका, मी काय सांगते ऐका. तुला बोलायला काय जातं का? तू नाही. मी चाललो. मी पुन्हा सोडून जाणार. मला नाही राहायचं आता इथे. मला नाही राहायचं इथे. नाही. हो, बंटी गेलाय, तुम्ही गेलात. एकटी काय करू? अहो, असं नका करू. आणि नाही, या टायमाला तू काही सांग, मी तुझं काही ऐकणार नाही बायको. एक मिनिट. तुम्हीच म्हणाला होतात की नाही मला, खूप पाप केलेत आपण, मारलंय बऱ्याच जणांना जीवानिशी. झालं का आपल्याला काही? झालं का? काही नाही झालं ना? नाही झालं की नाही? आपण आहोत की नाही ठणठणीत? ग्रंथ नुसता वाचल्यावर असं कसं होईल? असं नाही होणार. तुम्ही शांत व्हा. झोपा तुम्ही शांतपणे. काही होणार नाही अनिल. मी सकाळी लवकर येऊन तुम्हाला भेटते. घाबरू नका. हा, मी भेटते तुम्हाला सकाळी येऊन. काही नाही होणार आहे. हा, ठीक आहे. हा. आधी हेमा, मग बंटी आणि आता साहेब. आता उरलोय तर फक्त आपण दोघ. जास असे दिव्य दृष्टी. जास असे दृष्टी. ज्याच्या बसे
आई. असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसली. बॅटरी तर फुल आहे. जास असे दिव्य दृष्टी काही झालं नाहीये तुला. रुपाली, जिवंत आहेस तू. जिवंत आहेस तू. नाही मरणार. पण तुला जर जिवंत राहायचं असेल तर शांत बसून चालणार नाही. काहीतरी करावंच लागेल. करावं लागेल काहीतरी. गुड मॉर्निंग नेत्रा. गुड मॉर्निंग ताई. मी काही मदत करू? अरे मी तर फक्त त्याच्यासाठी कॉफी घेऊन जाते. चला जा. ताई, आजींना चहा दिला का? अरे आधी आमच्या टायगरला कॉफी देते, नाहीतर तुला माहितीये ना केव्हाच आहे. मी काय म्हणते, तुम्ही आजींना चहा देता का? मी साहेबांना कॉफी देते. वाघाच्या गुहेत जायचंय का सकाळी सकाळी? हा सांगा. का असं का बोलताय? अरे तू काहीतरी इम्पॉर्टंट पेपर शोधतोय, त्याला ते सापडत नाही म्हणून चिडचिड करतोय. जाऊ दे मला, जाऊ दे जाऊ दे. नाही ठीक आहे ना, कॉफी तर द्यायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे ना, मी आजींच्या खोलीत जाऊ शकत नाही म्हणून. हो काय डायरेक्टच्या बॉस, जोरदार. जा जा जा. मी जा बरं. फाल्गुनी, मी तुला सगळ्या फाईल्स काढायला सांगितल्या होत्या ना. ब्ल्यू कलरची फाईल कुठे येते? साहेब, तू इथे काय करतेस? कॉफी आणली होती तुमच्यासाठी. एक काम कर, फाल्गुनीला सांग लवकर बोलवलंय. मला जरा बोलायचंय तुमच्याशी. मी फार वेळ नाही घेणार तुमचा. माझा एक प्रश्न आहे, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या, मग बाकीचं आपण नंतर बोलू. जा आणि पटकन फाल्गुनीला पाठव ग. साहेब, मला माहिती आहे वडील वडील असतात. तुम्हाला तुमच्या खऱ्या वडिलांची, अनिल म्हात्रेंची कधी आठवण नाही काय? साहेब तुम्ही प्लीज चिडू नका. शांतपणे विचार करा आणि उत्तर द्या. खरं तर तुमचं उत्तर होय ते माहिती आहे मला. इतकी वर्ष तुम्हाला तुमच्या वडिलांची आठवण येत होती आणि आजही येते, बरोबर?
आउट आउट. तू कोण आहेस मला हे सगळं विचारणारी? तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी? साहेब माझा काही संबंध नाहीये पण तुमचा तर संबंध आहे. ए पायरी सोडून वागायचं नाही या. चल निघ निघ निघ. बोललेलं निघ म्हटलेलं कळत नाही. युजलेस. साहेब तुमची आई तुमच्या वडिलांना भेटते. गेली 20 वर्ष सगळ्यांच्या नकळत तुमचा विश्वास नाही बसत आहे ना, मग तुम्ही स्वतः तुमच्या आईला विचारा आणि बघा काय उत्तर मिळेल. आणि जमल्यास माझं नाव नका घेऊ. आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नंतर बोलू शकतो. इकडे येतो आई. काय झालं अरे? मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो पण काय झालंय? सांगतो. म्हणजे खरं तर मला कळत नाहीये मी काय बोलू, कसं सांगू तुला. हे सगळंच खूप विचित्र आहे. हे काहीतरी वेगळंच आहे. काय झालंय मला सांगशील का? तर कळेल. तू आधी इथे बस बस. हे बघ, अशी ही त्रिनयना देवीच्या 7व्या कन्येची 7वी कन्या कलियुगात जन्म घेईल. आई आई काय होतंय तुला? माझं तुला डोकं दुखतंय रे. मी पाणी देतो तुला, थांब. पाणी घे. सावकाश सावकाश. ओकेस तू आता? आई काय होतं तुला हल्ली? सतत डोकं दुखत असतं तुझं. आपण डॉक्टरांना दाखवून घेऊयात एकदा. नाही नाही डॉक्टर नको. अरे हो वाटेल बरं मला. हे काय आहे नक्की? हा आई या ओळी नेत्राला संकेतात दिसल्या होत्या आणि तिचं असं म्हणणं आहे हेमानी सुद्धा याच ओळी वाचल्या होत्या कुठेतरी. हे खरं सगळं मोडी लिपीत लिहिलंय पण नेत्राने खाली मराठीत लिहून दिलंय मला. मी वाचून दाखवतो तुला. जास असे दिव्य दृष्टी ज्याच्या वसे देवी ठाई त्यास मिळेल ही पोथी वाचण्याची हो पुण्याई. कोणी केली जर तरीही आगळीक अनधिटाई त्याची मती कुंग होई आणि भेटे मग यमाई. न जन्म न मृत्यू न भूत न भविष्य तिन्ही काळी संचार परंतु कठीण होत असे आयुष्य. होता शक्तीचा संचार वेदना ठाई ठाई शिथिल स्नायू गोठते रक्त मरण कळा येई. काल रात्री खूप स्ट्रेंज गोष्ट घडली. म्हणजे या ओळी मी लॅपटॉपवर टाईप करून सर्च करत होतो इंटरनेटवर काही मिळतंय का याच्या रिलेटेड, पण लॅपटॉप बंद झाला. बरं हे असं एकदा नाही 2 वेळा झालंय. मला ना खरंच कळत नाहीये काय आहे सगळं. आई तू काय कशाला लक्ष देतोयस ह्याच्याकडे? का म्हणजे आई नेत्रा. हे बघ नेत्राचं जे काही आहे ना ते तिचं ती बघून घेईल ना. तू नको लक्ष घालूस यात. ऐक माझं, आपण बोलू सविस्तर या विषयावर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव,
नेत्राच्या बोलण्याकडे फार नको लक्ष देऊस तू. हं? ठेवून दे ते. नेत्राला या ओळी संकेतात दिसल्या आणि याच ओळी हेमाने कुठेतरी वाचल्या होत्या. कुठेतरी नाही ग्रंथातच वाचल्या असणार. मोडी लिपी म्हणजे ग्रंथातल्याच या ओळी आहेत. म्हणजे या ओळी ग्रंथाच्या शेवटच्या पानावर होत्या, ज्या वाचायच्या राहिल्या होत्या. यमाई